तुम्ही कधी अशा सिच्युएशनमध्ये आला आहात का जिथे तुम्हाला वाटतं की तुमच्या आजूबाजूला फक्त मूर्ख लोक आहेत? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा एक्सप्लेनर खास तुमच्यासाठीच आहे. चला थॉमस एरिक्सनच्या एका प्रसिद्ध पुस्तकातून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. सुरू करूया. ही गोष्ट आहे स्टुअर्ट नावाच्या एका यशस्वी उद्योजकाची. त्यानं खूप मेहनत घेऊन स्वतःची कंपनी उभी केली होती. पण तो आतून मात्र प्रचंड फ्रस्ट्रेट होता. तो नेहमी तक्रार करायचा, मी मूर्खांनी वेढलेला आहे. त्याला खरंच वाटायचं की त्याचे कर्मचारी पूर्णपणे निरुपयोगी आहेत आणि कुणाला काहीच कळत नाही. आता स्टुअर्टची ही गोष्ट ऐकून एक प्रश्न मनात येतोच, नाही का? की प्रॉब्लेम खरंच दुसऱ्या लोकांमध्ये आहे की आपल्या बोलण्याच्या पद्धतीत काहीतरी चुकतंय? तुम्हाला काय वाटतं? खरं सांगायचं तर आपण बहुतेक वेळा लोकांना स्वतःच्या चष्म्यातून बघतो. जो कोणी आपल्यासारखा विचार करत नाही किंवा वागत नाही त्याला आपण पटकन वेगळा किंवा चुकीचा ठरवून टाकतो. पण जरा विचार करून बघा, समजा समस्या त्यांच्यात नाहीच तर आपल्याच समजुतीमध्ये असेल तर? पण थांबा, यावर एक जबरदस्त उपाय आहे. लोकांना चांगले किंवा वाईट असं लेबल लावण्याऐवजी त्यांच्या स्वभावाला 4 रंगांमध्ये ओळखण्याचा प्रयत्न केला तर? चला पाहूया हे 4 रंग नेमके कोणते आहेत. तर हे आहेत स्वभावाचे ते 4 रंग. पहिला आहे लाल. हे लोक थोडे वर्चस्ववादी म्हणजे डॉमिनंट आणि महत्वाकांक्षी असतात. मग येतो पिवळा रंग, जे खूप प्रेरणादायी म्हणजे इन्स्पायरिंग आणि उत्साही असतात. तिसरे आहेत हिरवे, शांत आणि स्थिर स्वभावाचे. आणि चौथे निळे, जे शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करणारे म्हणजेच कंप्लायंट असतात. इंटरेस्टिंग आहे ना? आता हे अजून सोपं करूया. या 4 रंगांना आपण 2 मोठ्या गटांमध्ये विभागू शकतो. लाल आणि निळा स्वभावाचे लोक कामाला सगळ्यात जास्त महत्त्व देतात, म्हणून ते आहेत कार्यकेंद्रित. या उलट पिवळे आणि हिरवे लोक माणसांना आणि नात्यांना जास्त जपतात, म्हणून ते आहेत संबंध केंद्रित. चला तर मग सुरुवात करूया त्या 2 रंगांपासून जे एकदम एनर्जेटिक आणि उत्साही आहेत. हे आहेत लाल आणि पिवळे. हे लोक नेहमी ऊर्जेने भरलेले असतात आणि पटकन लोकांमध्ये मिसळून जातात. लाल रंगाचे लोक म्हणजे जन्मतः नेतेच असतात. ते खूप महत्वाकांक्षी आणि परिणाम केंद्रित असतात. म्हणजे कसं की त्यांना कामाचा रिझल्ट दिसला पाहिजे, बाकी गोष्टी नंतर. ते आव्हानं स्वीकारायला नेहमीच तयार असतात आणि निर्णय घ्यायला तर अजिबात घाबरत नाहीत. आणि त्यांच्या स्वभावाला ना ही म्हण अगदी परफेक्ट बसते. त्यांना प्रवाहाबरोबर जायला नाही तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला आवडतं. जिथे चॅलेंज आहे तिथे लाल रंगाचे लोक तुम्हाला सगळ्यात पुढे दिसतील. त्यांच्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नसतो. पण प्रत्येक रंगाची एक दुसरी बाजूही असते. लाल लोकांची मोठी अडचण काय असते माहितीये? ते खूप अधीर असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल हवा असतो आणि त्यामुळे ते इतरांचं फारसं ऐकून घेत नाहीत. याच स्वभावामुळे ते कधीकधी थोडे आक्रमक किंवा बॉसिंग करणारे वाटू शकतात. आता वळूया पिवळ्या रंगाकडे. हे लोक म्हणजे खरं तर कोणत्याही पार्टीची जान असतात. ती खूप बोलके, आशावादी आणि उत्साही असतात. त्यांची क्रिएटिव्हिटी जबरदस्त असते आणि ते आपल्या गप्पांनी आणि पॉझिटिव्ह स्वभावाने लोकांना सहज आपलंसं करून घेतात. यासाठी ना मिकीची गोष्ट एकदम मस्त आहे. मिकीच्या जुन्या गाडीचा अपघात झाला आणि ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा जाम झाला. पण तो निराश झाला नाही. तो हसून म्हणाला, अरे काही हरकत नाही, आता माझ्याकडे 2 दारांची स्पोर्ट्स कार आहे, मी दुसऱ्या दारातून बाहेर आलो. हाच तो पिवळ्या रंगाचा सकारात्मक दृष्टिकोन. पण पिवळ्या लोकांची एक गंमत आहे. ते बोलण्यात इतके रमून जातात की समोरचा काय बोलतोय हे ऐकायलाच विसरतात. त्यामुळे ते उत्तम वक्ते असले तरी चांगले श्रोते नसतात. ते थोडे अव्यवस्थित असू शकतात आणि अनेकदा कामापेक्षा गप्पांना जास्त महत्त्व देतात. ओके, तर आत्तापर्यंत आपण 2 उत्साही रंगांबद्दल बोललो, लाल आणि पिवळा. आता वेळ आहे 2 शांत स्वभावाच्या रंगांची, हिरवा आणि निळा. हे लोक लाल आणि पिवळ्या लोकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे असतात. हिरव्या रंगाचे लोक खूप शांत, संयमी आणि विश्वासार्ह असतात. ते बोलण्यापेक्षा ऐकण्याला जास्त महत्त्व देतात आणि म्हणूनच त्यांना एक उत्कृष्ट टीम प्लेयर म्हटलं जातं. ते इतरांच्या भावना खूप लवकर समजून घेतात आणि त्यामुळे ते सगळ्यांनाच आपलेसे वाटतात. पण हो, यांचीही एक अडचण आहे. त्यांना बदल अजिबात आवडत नाही. ते बदलाला घाबरतात. कोणताही वाद किंवा संघर्ष टाळण्याकडे त्यांचा कल असतो, कारण त्यांना शांतता खूप प्रिय असते. त्यामुळे ते सहसा स्वतःहून पुढाकार घेत नाहीत आणि याचमुळे ते कधीकधी खूप निष्क्रिय वाटू शकतात. आणि आता आपला शेवटचा रंग, निळा. यांना तुम्ही मिस्टर किंवा मिस परफेक्शनिस्ट म्हणू शकता. ते प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करतात, लहान सहान तपशिलावर लक्ष देतात आणि म्हणूनच त्यांचं काम नेहमी उच्च दर्जाचं आणि चुकांशिवाय असतं. ते अत्यंत संघटित आणि लॉजिकल विचार करणारे असतात
निळ्या लोकांची कामाची पद्धत समजून घ्यायची असेल तर हे आयकिया फर्निचरचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. विचार करा, तुम्ही त्यांना एखादं फर्निचर जोडायला दिलंय. ते काय करतील? सगळ्यात आधी सूचना पुस्तिका 2दा वाचतील. सगळे स्क्रू मोजून बरोबर आहेत की नाही हे तपासतील. प्रत्येक भाग स्वच्छ करतील आणि मगच अचूकपणे जोडणीला सुरुवात करतील. पण हाच परफेक्शनिझम कधीकधी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरतो. ते प्रत्येक गोष्टीत इतकी चिकित्सा करतात की ती खूप संशयी आणि टीकाखोर वाटू शकतात. भावनांपेक्षा ते लॉजिकला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे ते निर्णय घ्यायलाही खूप जास्त वेळ लावतात. बरं, तर आपण हे 4ही रंग समजून घेतले. पण आता या माहितीचं करायचं काय? या माहितीच्या आधारावर आपण आपले संबंध आणि संवाद कसे सुधारू शकतो? चला, आता पाहूया संवादाची खरी गुरुकिल्ली. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण इतरांना बदलू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचा एक मूळ स्वभाव असतो आणि त्याला बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपला वेळ आणि शक्ती वाया घालवणं. मग उपाय काय? खरा उपाय आपल्या स्वतःमध्ये आहे. आपण इतरांना नाही बदलू शकत, पण आपण समोरच्या व्यक्तीचा रंग ओळखून आपल्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीत नक्कीच थोडा बदल करू शकतो. यालाच अनुकूलन म्हणतात आणि हीच प्रभावी संवादाची खरी गुरुकिल्ली आहे. तर आता पुन्हा एकदा सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया. ज्या लोकांना तुम्ही आजपर्यंत मूर्ख समजत होता, ते खरंच मूर्ख आहेत की ते फक्त तुमच्यापेक्षा वेगळ्या रंगाचे, वेगळ्या स्वभावाचे आणि वेगळ्या संवाद शैलीचे लोक आहेत? जरा विचार करा.